चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, ऑस्कर पुरस्कारांचं नामांकन झालेलं आहे आणि ऑस्कर पुरस्कारासंदर्भात आपल्याला परीक्षेला 100% एक्झामला प्रश्न येतात म्हणजे येतात. मग त्या संदर्भात आपल्याला पाहिजे. बघा, आपण जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता आहे रे? तर मायकल बी जॉर्डन नावाचे येतं. आणि यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला बाळांनो? तर सिनियर्स नावाच्या मूवीमध्ये त्यांनी काम केल्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर बाळांनो बघा, दुसरा या ठिकाणी पुरस्कार जर पाहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, बरोबर आहे. अभिनेत्री कोणती बाळांनो? जेसी बल्की नावाच्या आहेत हॅमलेटसाठी, बरोबर आहे. हॅमलेट नाही, हॅमलेटसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, बरोबर आहे. आपल्या इकडे बाळांनो बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मूवीला पुरस्कार दिला जाईल का? आपल्या मूवीला एकांतात बघावं लागतंय, बरोबर आहे ना. आपले पिक्चर एवढे भारी भारी असतात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा, आपण जर पाहिला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलाय बाळांनो? तर वन बॅटल आफ्टर अनदर नावाचा जो मूवी आहे, हा मूवी राजकीय मूवी आहे. राजकीय मूवी म्हणण्यापेक्षा राजकारणावर आधारित मूवी आहे. राजकारणावर म्हणण्यापेक्षा राजकारणात एक स्टोरी आहे कॅरेक्टरची, त्याच्यावर मूवी आहे. आणि त्यातून सामाजिक प्रबोधन, सामाजिक त्या ठिकाणी बांधिलकी, त्याच्यानंतर काहीतरी त्या ठिकाणी बोध असा हा पिक्चर बनवण्यात आला आहे. त्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट. नंतर बघा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कोण आहे रे? तर शॉन पेन नावाचे इथं वन बॅटल आफ्टर अनदर या मूवीसाठी देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, सहाय्यक अभिनेता म्हणजे काय? आपल्या इकडे सैराट नावाचा मूवी आला होता. सैराटमध्ये बाळांनो बघा, आर्ची सोबत आणि होती, परशासोबत सल्या आणि लंगड्या होता, तशा टाईप. म्हणजे अनद कोणता? तर त्याच्या साईड हिरो, ते मूवी साईड हिरोचा रोल करणार त्यांना सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार दिला जात असतो. नंतर बाळांनो बघा, दुसरी गोष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण आहे रे बाळांनो? तर MP मॅडिगन नावाच्या आहेत वेपन्सन नावाच्या मूवीसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नंतर बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा कोण आहे बाळांनो? तर रायन गुलक्कर नावाचे इथं सिनर्स मूवीसाठी त्यांना हा मूवी पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्यानंतर बाळांनो बघा, आपण जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण येतं? तर पॉल थॉमसन येतं, पॉल थॉमस अँडरसन नावाचे येतं वन बॅटल आफ्टर अनदर मूवीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट, ॲनिमेशन म्हणजे आपण पाहतो ना कार्टून, तो कोणत्या मूवीसाठी देण्यात आला बाळांनो? तर कॅप ऑफ डायमंड हंटर्स नावाच्या मूवीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता आहे रे बाळांनो? तर सेंटिमेंटल व्हॅल्यू नावाचा आहे. नॉर्वे नावाच्या देशातला हा मूवी आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो आहे आणि ओस्लोपासून बाळांनो नोबेलचा शांतता पुरस्कार तिथून दिला जातो, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट बाळांनो बघा, आपण जर पाहिलं सर्वोत्कृष्ट पार्श्वगीत कोणते बाळांनो? तर लुडविक गोरान्सन यांनी गायलेलं सिनर्स मूवीमध्ये त्यांनी गायलेलं ते पार्श्वगीत आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट मूळ गीत, बरोबर आहे, कोणतं आहे रे बाळांनो? तर गोल्डन, म्हणजे जे कार्टून मूवीमध्ये बनवलेलं आहे गोल्डन के पॉंग डेमन हंटर्स नावाचं ते गीत आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट ध्वनी F1 नावाचं जे फाउंडेशन आहे, कोणतं आहे? F1 नावाचं, याला हा पुरस्कार देण्यात आला. ध्वनी, बरोबर आहे, आवाज असून आपण पाहिलं बघा, आपल्याकडे मूवीमध्ये आपण हिरो असा बुक्की मारते, कधी भिष्कून आवाज येतोय, भिष्क्याव तसा प्रकार. हा, ओके. नंतर बाळांनो बघा, दुसरी गोष्ट सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट, बरोबर आहे, कोणत्या बाळांनो? तर द गर्ल्स हू क्राईड पल्स नावाचा बाळांनो काय आहे? तर ॲनिमेशन म्हणजे काय म्हणता येईल? ॲनिमेटेड म्हणजे कार्टून मूवी बनवण्यात आलेला आहे. आपण पाहतो आपल्याकडे होतं बघा, ओम भागो भग्नोदरी अंबट स्वाहा नावाचा होता ना, कोणता? तात्या इंचू, बरोबर आहे, तशा टाईपला कार्टूनमध्ये हा मूवी बनवण्यात आलेला आहे. नंतर बाळांनो बघा, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट, बरोबर आहे, हा कोणता आहे मूवी? हा पाहिला का तुम्ही? तर अवतार नावाचा आहे, त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे तसे इफेक्ट टाकलेले आहेत त्यांनी. मूवी एका रूम मध्ये बनवलाय, पण वाटतं आपल्याला जंगलात कुठं उड्या आणायला, तसा प्रकार आहे. ओके, नंतर बाळांनो बघा, आपण जर पाहिलं सर्वोत्कृष्ट चित्रपट, हे आपण सगळे पाहिले आहेत. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि डबल टेबल वाचत राहायचं आहे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा त्याच्यानंतर हाय काढून घ्यायचं. ओके, चालेल. अशाच नवीन माहितीसाठी बाळांनो आपण आपल्या चॅनलवर कंटिन्यू लाईव्ह असतो. सर्व व्हिडिओ पाहिजे परीक्षेला, तर 100% फायदा होतो म्हणजे होतो. चालेल. जय हिंद.